तर नमस्कार मित्रांनो, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आता आलो आहे जय विनायक मंदिरच्या इथे देवस्थान आहे. गणपतीपुळ्याच्या इथून 14 किलोमीटरच आहे. बघायला गेलात तर एक्झॅक्ट सांगत नाही, थोडा इकडे तिकडे होऊ शकतं. तर आता इकडे आलो आहे. ही बघा मंडळी आपली आहे, टाईमपास मंडळी जी की आता फोटो काढणार आहेत बरेच असं वाटतं मला, कारण की इथली जागा पण अशी आहे की फोटो काढायला एकदम मस्त आहे. रील वगैरे शूट करायचं बोलताय, पण बघू आधी तरी दर्शन करणार आहोत आम्ही देवाचं आणि मगच इकडे येणार आहोत. आणि आपला खजिनदार के पैसे दे पैसे नंतर देणार तुला. आणि आपला ब्लॉगर झाली व्हिडिओ करून झाली काय. तर आता मंदिरात इथे पण मला वाटत नाही आपल्याला करून देतील व्हिडिओ, बाहेरूनच करायला लागेल. तिकडे बघू शकता असा इकडून आत जायला आहे. आणि परिसर तर चांगलाच आहे इथला, म्हणजे असे सावली वगैरे आहे. तर हे बघा याच रस्त्याने आम्ही जातो आहे आणि इकडून फलटण येते. कैसा लग रहा है आपको यहाँ के? थक गए फिर घर जाओ. आपल्याला कसं वाटतंय? थंड वाटतंय आणि आपल्याला गारगार आणि आपल्याला कुलकुल एकच सगळं सांगत आहेत. आपल्याला काय नाही, आपल्याला झोपावं असं वाटतंय. अरे कोकणच्या फॉरेनर काय कसं वाटतं आपल्याला इकडे? गॉगल लावल्याशिवाय चालत नाही ना, ते गॉगल इज मस्ट. तर आपली मंडळी पुढे गेले, मी पुढं होतो पण पुढून मागे आलो. तर यासाठी तुम्हाला दाखवायचं आहे. बघा इकडून मस्तपैकी असा म्हणजे हिरवागार नेचर परिसर काय म्हणतात ते आहे. इथून दर्शनाकडे जाण्यासाठी मार्ग आणि मस्तपैकी यांनी म्हणजे सगळं मेंटेन ठेवलं आहे. बघू शकता आजूबाजूचा गार्डनिंग एरिया आहे तो पण मस्त ठेवला आहे. आणि असं हिरवळ परिसर आहे एकदम. खरंच आता पहिल्यांदा चालू आहे या साईडला आणि एकदम मस्त थंडगार वाटतं. आता जरी ऊन असेल तरी थंडगार वाजतं इथं, कारण की सर्व एकदम झाडं वगैरे मस्तपैकी लावलेली आहेत. आणि तुम्ही कोण आहात? हे बघा कुठून तरी आलेत. कुठून आलात तुम्ही? हे दापोलीतून आले आणि आम्ही वाकोलीतून आले. आणि इकडं पण ब्लॉगिंग चालू आहे, पण इकडून मेंटेन केली नाही, म्हणजे प्रायव्हेटच आहे वाटतं. प्रायव्हेट ट्रस्ट मॅनेज करते आहे मंदिर. तर मस्तपैकी मॅनेज केलं आहे. बघा इथं गार्डनिंग एरियामध्ये या स्वस्तिक आहे, ओम पण आहे इथे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, वरतून दिसेल. हे बघा इथे ओम आहे आणि इकडे स्वस्तिक आहे. आणि हे आपली मंडळी इकडं चाललेत बघू शकता. जर फॅमिलीला घेऊन येत असाल तर एक नंबर परिसर आहे इकडचा. इकडे बघू शकता, इकडे तलाव आहे, तलावात मासे पण आहेत. ही आपली मंडळी इथं थांबलेत. हे चला रे लवकर, मस्त पाणी स्वच्छ आहे इथला. तर आपली मंडळी आता हल्लू चालते, एकदम हल्लू. दिव्या काष्टे आपल्याला काय बोलायचं आहे? कसं वाटतं? एकदम थंडगार आहे ना वातावरण इकडचं? हो, सगळा मेंटेन पण ठेवली नाही त्यांनी प्रॉपरली. आपले अजून मंडळी इथेच आहे. ते बघा इथे गेट मस्त केली ना, एकदम वेली आहेत, वेलींचा गेट केलेला. जय गणेश. आज आपण आलो आहोत कोकणच्या पावनभूमीत, जिथे निसर्ग, शांतता आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. हे आहे जय विनायक मंदिर. समोर दिसणारं हे भव्य मुख्य प्रवेशद्वार पाहताच मनात एक वेगळाच भाव निर्माण होतो. इथून आत पाऊल टाकताच रोजच्या धावपळीपासून मन आपोआप दूर जातं आणि भक्तीच्या वाटेवर चालायला सुरुवात होते. मंदिरात प्रवेश करण्याआधी सर्वात आधी दर्शन होतं बाप्पाच्या लाडक्या वाहनाचं, मूषक महाराजांचं. आकाराने छोटा असला तरी श्रद्धेने महान. इथे येणारा प्रत्येक भक्त आधी मूषक महाराजांना नमस्कार करतो आणि मगच बाप्पाकडे जातो. आणि त्यानंतर येतो तो क्षण ज्याची प्रत्येक भक्त वाट पाहत असतो. मंदिरात पाऊल टाकताच समोर दिसते आपल्या लाडक्या बाप्पाची अतिशय सुंदर नयनरम्य मूर्ती. त्या डोळ्यात करुणा आहे, शांतता आहे आणि आधार देणारी भावना आहे. एकदा बाप्पाकडे पाहिलं की मन आपोआप शांत होतं. डोळे क्षणभर मिटतात आणि ओठांवर शब्द येतात, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ही मूर्ती केवळ पाहण्यासाठी नाही, ती अनुभवण्यासाठी आहे.
प्रत्येक भक्ताशी ती मनोमन संवाद साधते. मंदिराच्या आतलं वातावरण अतिशय पवित्र आहे. धूप दीपाचा सुगंध, घंटनादाचा मधुर आवाज आणि भक्तांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा सगळं मिळून एक वेगळाच अनुभव देतं. इथे वेळ जणू थांबून जातो, बाहेरचं जग विसरायला होतं. या पावन वातावरणात आमची आपली मंडळी मंदिराच्या बाजूला शांत बसलेली होती. कुणी बाप्पाशी मनातलं बोलत होतं, कुणी हळूच हसत होतं, तर कुणी फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होतं. हे कॅन्डिड क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी मनात मात्र कायमचे साठून राहतात. मंदिराच्या डाव्या बाजूने बाहेर पडताना दर्शन होतं श्री मारुतीरायांच्या मूर्तीचं, शक्ती, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक. बाप्पाचं दर्शन पूर्ण झाल्यावर मारुतीरायांना नमस्कार करताच मनात एक वेगळंच बळ येतं. जय विनायक मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर मनाला शांत करणारा, ऊर्जा देणारा अनुभव आहे. इथे येऊन फक्त बाप्पाचं दर्शन होत नाही, तर स्वतःशीही थोडा संवाद होतो.